नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. GDCA एंड CHM परीक्षा मे 2026 या मे 2026च्या परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनी ऑनलाईन अर्ज सादर केले असतील किंवा काही विद्यार्थ्यांनी अद्यापही अजून ऑनलाईन अर्ज सादर केलेले नसतील, तर अशा संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे, एक सूचना आहे की विभागाने GDCA परीक्षेसाठी जी ऑनलाईन पद्धतीने जो तुम्हाला परीक्षेसाठीचा जो अर्ज फिलअप करायचा होता GDCA.Maharashtra.gov.in ह्या वेबसाईटवरती, तर या वेबसाईटमध्ये विभागाने तुम्हाला जो परीक्षेसाठी अर्ज सादर करायचा होता त्या परीक्षेसाठीची जी मुदत आहे ती वाढवली आहे अर्ज करण्यासंदर्भात. तर आता विभागाने 10 मार्चपर्यंत तुम्हाला परीक्षेसाठी अर्ज सादर करता येणार आहे, ही सर्वात महत्त्वाची सूचना आहे. ओके, बघा याआधी विभागाने तुम्हाला 9 जानेवारीपासून ते 23 फेब्रुवारीपर्यंत लास्ट डेट दिली होती फॉर्म फिलअप करण्याची. पण आज जर आपण पाहायला गेलं तर 20 तारीख आहे, 20 फेब्रुवारी, आणि ह्या 20 फेब्रुवारीला जी सहकार आयुक्त .महाराष्ट्र.gov.in ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती विभागाने अपडेट दिलेली आहे की GDCA व CHM परीक्षा 2026 यासाठी जी GDCA.Maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज करण्याची म्हणजे ऑनलाईन अर्ज भरण्याची जी मुदत दिनांक 10/3/2026, बघा म्हणजे 10 मार्चपर्यंत ही डेट तुमची वाढवलेली आहे. आणि या ठिकाणी रात्री 8 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, 10 मार्चपर्यंत डेट वाढलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नसतील तर त्यांच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची सुवर्ण संधी आहे. तसेच काही विद्यार्थ्यांनी रिकाउंटिंगसाठी अर्ज सादर केलेला होता, तर त्या विद्यार्थ्यांचे निकालसुद्धा या फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये तरी अपडेट केले जातील आणि ह्या वेबसाईटवरतीच ते अपडेट होतील. ओके, एक गोष्ट लक्षात घ्या, कारण डेट वाढली म्हटल्यावर तुमचे निकाल या ठिकाणी अपडेट केले जातील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने या वेबपेजवरती वेबसाईटवरती अपडेट राहायचं आहे, कारण ही आत्ताची लेटेस्टमधली न्यूज आहे. बघा GDCA आणि CHM परीक्षेसाठी जे 26 साठी तुम्हाला अर्ज सादर करायचे होते त्याची जी मुदत वाढ आहे ती 10/3/2026 पर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत मुदत वाढलेली आहे. चला, इथपर्यंत ही महत्त्वाची सूचना प्रत्येक विद्यार्थ्याला समजली असेल. आता येऊया आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे. GDCA आणि CHM परीक्षा मे 2026, प्रत्येकाने आपली हेडिंग पाहिली असणार आहे यूट्यूबवरची. चला, प्रत्येकाला आता कळलं असेल की सर मी GDCA परीक्षेसाठी अर्ज सादर करू की CHM परीक्षेसाठी अर्ज सादर करू, किंवा काही विद्यार्थी असे असतील की सर मी GDCA परीक्षेसाठी पण अर्ज केलाय आणि CHM परीक्षेसाठी पण अर्ज केलाय, बरोबर की नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या, याच विषयांवरती आपण आज चर्चा करणार आहोत की नक्की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्या परीक्षेसाठी अर्ज सादर केला पाहिजे, GDCA साठी केला पाहिजे की CHM साठी अर्ज सादर केला पाहिजे. ओके, याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर मनापासून आवडले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे हा असतो की सर GDCA परीक्षेसाठी एकूण विषय किती आहेत. तर GDCA परीक्षेसाठी एकूण तुम्हाला 6 विषय दिलेले आहेत विभागाने. तर GDCA परीक्षेसाठी 6 विषय आहेत. त्यातील पहिला विषय सहकारी गृहनिर्माण संस्थांचं व्यवस्थापन, दुसरा विषय जमा खर्च अकाउंट, तिसरा विषय सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण ज्याला आपण ऑडिटिंग म्हणतो, चौथा विषय सहकाराचा इतिहास तत्व व्यवस्थापन, पाचवा विषय सहकार कायदा इतर कायदे, आणि 6वा विषय जो आहे सहकारी बँक व्यवसाय पतसंस्थेच्या संदर्भातील. हे GDCA चे तुमचे 6 विषय आहेत, हे पहिले लक्षात घ्या. ओके, आणि CHM परीक्षेसाठी GDCA चे पहिले 3च विषय तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. मग यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था, जमा खर्च अकाउंट्स आणि लेखापरीक्षण हे 3 विषय CHM साठी आहे. आता बरेचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर आम्ही GDCA परीक्षेसाठी अर्ज सादर करावा की CHM परीक्षेसाठी अर्ज सादर करावा. बघा, ज्या विद्यार्थ्यांना एक सर्टिफाईड ऑडिटर व्हायचं असेल,
ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अकाउंट पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग वर्किंगसाठी काम करायचं असेल, बँकिंग रिक्रुटमेंट असेल, बढती प्रमोशन इम्प्लिमेंटसाठी असेल, तर तिथे तुम्हाला GDCA कंपल्सरी केलं जातं. मग तुम्ही GDCA परीक्षेचा फॉर्म भरा. ज्या विद्यार्थ्यांना CHM साठी म्हणजेच हाऊसिंग मॅनेजमेंटच्या संदर्भातलं म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापनासंदर्भातील जर वर्कआउट करायचं असेल, संघीय सहकार संस्थेच्या संदर्भातील वर्कआउट करायचं असेल, तर त्यांना CHM परीक्षेसाठी अर्ज सादर करा. पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, विभागाने तुम्हाला माहिती दिलेली आहे की ह्या दोनही परीक्षासाठीचा जो अर्ज आहे, हा अर्ज त्या ठिकाणी वेगवेगळा आहे. बरोबर? मग एक गोष्ट लक्षात घ्या, विभागाने तुम्हाला फॉर्म भरताना एक महत्वाची वरती सूचना दिली आहे की तुम्ही GDCA किंवा ओके किंवा तिथे अथवा असा शब्द असेल तुम्हाला अथवा CHM ओके या दोघांपैकी तुम्हाला एकाच परीक्षेसाठी अर्ज सादर करता येणार आहे. म्हणून मी हा मुद्दा या ठिकाणी मुद्दाम क्लिअर करतोय विद्यार्थ्यांसाठी की बरेचसे विद्यार्थी काय करताय, GDCA साठी पण फॉर्म भरताय, CHM साठी पण फॉर्म भरताय. त्यामुळे एक गोष्ट इथे लक्षात घ्या की तुम्हाला त्या ठिकाणी या दोघांपैकी एकाच परीक्षेसाठी ओके या दोघांपैकी तुम्हाला एकाच परीक्षेसाठी अर्ज सादर करायचा आहे. मग ज्या विद्यार्थ्यांना GDCA साठी अर्ज सादर करायचा तर त्यांनी GDCA साठीच अर्ज करा. ज्यांना CHM साठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी CHM साठीच अर्ज करा. दोन्हीही अर्ज करू नका. ओके. मग काही विद्यार्थी असतात हुशार, सर GDCA साठी पण अर्ज केलाय, 823 रुपये GDCA साठीची फी भरली, 523 CHM ची फी भरली. असं करू नका रे, कारण तुम्हाला परीक्षा ह्या एकाच दिवशी एकाच टायमिंगला होणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने असं केलं असेल की दोन्ही परीक्षेसाठी अर्ज सादर केला असेल, मग सर आम्ही GDCA परीक्षेसाठी पण अर्ज केलाय, आम्ही CHM परीक्षेसाठी पण अर्ज केलाय, तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला काय करावं लागेल, दोघांपैकी एकच परीक्षेसाठी बसता येणार आहे किंवा एकच परीक्षेला तुम्हाला बसावं लागेल. दोन्ही परीक्षेला बसता येणार नाही, कारण दोन्ही परीक्षेच्या संदर्भातील सूचना विभागाने तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये क्लिअरपणे समजून सांगितलेल्या आहे. पण आम्ही त्या नीट वाचत नाही, आम्ही त्या समजून घेत नाही, मग आम्ही कुठेतरी चुकीचं ऐकतो आणि दोन्ही परीक्षेसाठी अर्ज सादर करतो. ज्यांना GDCA द्यायचं आहे तर त्यांनी GDCA साठीच फॉर्म फिलअप करा. ज्यांना CHM द्यायचं आहे तर त्यांनी CHM साठीच फॉर्म फिलअप करा रे. उगाच दोन्ही फॉर्म भरू नका. आता दोन्ही फॉर्म भरले तर काय होईल, इकडे लक्ष द्या. बघा इथे विभागाने तुम्हाला पूर्ण माहिती व्यवस्थित दिलेली आहे, ती पुन्हा एकदा समजून सांगतो, मग आपण पुढच्या विषयाकडे जाऊया. बघा आता तुम्ही जेव्हा तुमची प्रोफाईल युजर नेम पासवर्ड बनवतात त्यावेळेस नंतर तुम्ही तुमची प्रोफाईल या ठिकाणी जी आहे, बघा जो तुम्ही युजर नेम पासवर्ड बनवतात, तुमची जी प्रोफाईल आहे ती तुम्ही प्रोफाईल निर्मिती करतात 100%. ओके. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्जावर क्लिक करतात. ऑनलाईन अर्जावर क्लिक केल्यावरती तुम्हाला इथे सुरुवातीलाच एक सूचना दिलेली आहे. सूचना काय आहे ती एकदा व्यवस्थित वाचून सांगतो, समजून घ्या. कृपया GDCA अथवा अथवाचा अर्थ काय होतो रे, किंवा. ओके. बघा GDCA अथवा CHM परीक्षेसाठी अर्ज सादर करावा. म्हणजे काय, एक तर तुम्ही GDCA साठी फॉर्म भरा, नाही तर तुम्ही CHM साठी फॉर्म भरा, दोघांपैकी एकच. ओके. म्हणजे पुढे त्यांनी तुम्हाला नोट दिलेली आहे की दोन्ही परीक्षेसाठी अर्ज सादर करू नये. इथे लक्षात, म्हणजे तुम्हाला एक तर CHM द्यायची तर तुम्ही CHM साठीच अर्ज करा, GDCA द्यायची तर तुम्ही GDCA साठीच अर्ज करा. कारण इथे पण त्यांनी बघा तुम्हाला ऍप्लिकेशन जे लिंक दिलेले आहेत अर्ज करण्याच्या त्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. दोन्ही परीक्षेसाठी अर्ज करू नका, दोघांपैकी एकाच परीक्षेसाठी अर्ज करा, दोघांपैकी एकाच परीक्षेसाठी. ओके. एकाच परीक्षेसाठी अर्ज सादर करा. मग आता मी मगाशी सांगितलं GDCA परीक्षा कोणासाठी आहे, ज्यांना एक सर्टिफाईड ऑडिटर व्हायचं असेल, बँकिंग रूटला जायचं असेल, फ्युचरमध्ये जाऊन अकाउंटंट रिलेटेड कामं करायची असेल किंवा बढती प्रमोशन इम्प्लिमेंट पाहिजे असेल तर तुम्हाला GDCA कंपल्सरी आहे, IMP आहे. ओके. तर तुम्ही GDCA परीक्षेसाठीच अर्ज करा. आणि CHM परीक्षा हाऊसिंग मॅनेजमेंटच्या संदर्भातलं तुम्हाला वर्कआउट असेल तर तिथे तुम्ही CHM चीच परीक्षेसाठी अर्ज सादर करा. ओके. पण दोघांपैकी एकच करा रे कोणते तरी.
त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. मग आता प्रत्येकाला लक्षात आलं, की आम्हाला दोघांपैकी एकाच परीक्षेसाठी अर्ज सादर करायचा आहे. पॉइंट क्लिअर? मग आता सर आम्ही जर असं नाही केलं, आम्ही काय केलंय, आम्ही काही विद्यार्थी असतील, सर आम्ही दोन्ही परीक्षेसाठी अर्ज केलेत हो. दोन्ही परीक्षेसाठी आम्ही अर्ज केले. आम्ही GDCA साठी पण फॉर्म भरलाय आणि आम्ही CHM साठी पण फॉर्म भरलाय. मग आता काय होईल? बघा, तुमचं GDCA परीक्षेचं जे शेड्यूल आहे मे महिन्याचं, हे मे महिन्याच्या शेड्यूलमध्ये तुमचं परीक्षेचं टाइम टेबल काय आहे? परीक्षा कधी होणार आहे तुमची? 26, 27 आणि 28 तारखेला, बरोबर? 26 तारखेला तुमचे दोन पेपर आहे, पेपर 1 आणि पेपर 2. 27 तारखेला तुमचा पेपर 1, सॉरी पेपर 3, पेपर 4 आणि 28 तारखेला तुमचा पेपर 5 आणि पेपर 6 असणार आहे, बरोबर? आणि CHM परीक्षेसाठी काय आहे? GDCAचे पहिले 3 विषय आहेत. म्हणजे काय? एकाच दिवशी तुमचे CHMचे पण पेपर आणि GDCAचे पण पेपर. ज्या विद्यार्थ्यांनी दोन्हीही अर्ज केले असतील त्यांनी विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. मग तुम्ही कोणत्या परीक्षेला बसणार रे? प्रश्नचिन्ह निर्माण झालं की नाही? म्हणून आधीच सांगतोय, जरी तुम्ही आता दोन्ही परीक्षेसाठी अर्ज सादर केले असतील तर तुम्ही काय करा, आता डिसाईड करा, की डिसिजन घ्या, की मला GDCA परीक्षा द्यायची आहे, तर मी GDCA परीक्षेसाठीच अर्ज सादर करणार किंवा मी GDCA परीक्षेसाठीच फॉर्म त्या ठिकाणी जे काय आहे तो फिलअप करणार किंवा फॉर्म फिलअप केला असेल तर परीक्षेचं हॉल तिकीट पण मी GDCAचं डाउनलोड करणार आणि GDCAचे 6 विषय अटेम्प्ट करणार. ओके, तर इथे पॉईंट आता लक्षात आलं, घाबरून जाऊ नका. तुम्हाला दोघांपैकी एकाच कोणत्या तरी परीक्षेला बसायचं आहे, ते तुम्ही स्वतः डिसिजन घेऊ शकतात. ओके, जरी 2 फॉर्म आता भरले असले तरी. मग सर आमचं CHMचा फीज, हे बघा नोटिफिकेशनमध्ये विभागाने तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलेलंच आहे वरती, पण ह्या तुमच्या चुकीने काय केलं, तुम्ही दोन्ही फॉर्म भरले. आम्ही ह्या गोष्टी नीट वाचत नाही. ओके, तर आता ही जी काही फीज असणार आहे ती तुमची गेली समजा त्या ठिकाणी CHMची, कारण तुम्ही सूचनांचं व्यवस्थित नीट वाचन करत नाही. तुम्ही कुठेतरी चुकीचं ऐकतात आणि फॉर्म भरून देतात, कारण विभागाने इथे तुम्हाला क्लिअरपणे सांगितलंय दोन्ही परीक्षेसाठी अर्ज सादर करू नका. एक तर GDCA अथवा CHM परीक्षेसाठी तुम्ही दोघांपैकी एक अर्ज या ठिकाणी सादर करा. पॉईंट क्लिअर? हे तुम्हाला विभागाने नोटिफिकेशन्समध्ये प्रोफाईल ID वरती या सगळ्या गोष्टी क्लिअरपणे माहिती दिलेली आहे. पण आता परीक्षेचं शेड्यूल बघा, एकदा व्यवस्थित समजून घ्या. 26 तारखेला तुमचा म्हणजे 26/5/2026ला तुमचा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. ओके, पेपर क्रमांक 1 तुमचा सहकारी गृहनिर्माण संस्थेचं व्यवस्थापन, मार्किंग 100 मार्काचं असणार, सकाळी 10 ते 1 सत्र. दुपार सत्रामध्ये त्याच दिवशी 26 तारखेला अकाउंट्सचा पेपर दुपार सत्रामध्ये 2 ते 5 मध्ये. ओके, सकाळ सत्रामध्ये तुमचा सकाळी 10 ते 1 आणि दुपार सत्रामध्ये 2 ते 5 हा तुमचा परीक्षेचा टायमिंग असणार. सेम पुढेच 27 तारखेला पेपर नंबर 3 सकाळ सत्रामध्ये 10 ते 1, मार्किंग 100 गुणांचा लेखापरीक्षणाचा पेपर. 27 तारखेला त्याच दिवशी दुपार सत्रामध्ये 2 ते 5, मार्किंग 100 गुणांचं, विषय सहकाराचा इतिहास तत्व व्यवस्थापन. आणि शेवटचा पेपर 28 तारखेला गुरुवारी सकाळ सत्रामध्ये 10 ते 1 आणि पेपरचं जे मार्किंगचं असणार 100 गुणांचं, विषयाचं नाव असणार पेपर क्रमांक 5 सहकाराचा कायदा इतर कायदे. 28 तारखेला शेवटचा पेपर तुमचा असणार आहे दुपार सत्रातला 2 ते 5, मार्किंग 100 गुणांचं आणि सहकारी बँक व्यवसाय पतसंस्थेच्या संदर्भातला हा तुमचा पेपर असणार आहे. एक गोष्ट लक्षात आली, जे विद्यार्थी GDCA परीक्षेसाठी फॉर्म भरणार असेल तर त्या विद्यार्थ्यांना हे टोटली 6 विषय अटेम्प्ट करायचे आहेत. आणि जे विद्यार्थी फक्त CHM साठीच, नाही सर आम्हाला CHMचाच फॉर्म भरायचा, आम्ही CHMचाच फॉर्म भरतो, तर CHMचाच फॉर्मसाठी जर तुम्ही फिलअप केला असेल तर तुम्हाला ह्या GDCAच्या फक्त पहिल्या 3 पेपरला बसता येणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कारण हे पहिले 3 विषय CHMचे असणार आहे. ओके, पण मी विद्यार्थ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही GDCAचीच परीक्षा द्या रे. ती का? तर विभागाने पुढे तुम्हाला सूचनेमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. ओके, या मुद्द्याकडे आपण नंतर येऊया. पहिलं तुम्हाला प्रमाणपत्राच्या संदर्भातली माहिती देतो. बघा, विभागाने तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये हा पॉईंट क्लिअर केला आहे की पदवी प्रमाणपत्र जे तुम्ही परीक्षा देणार आहेत तर त्याचं तुम्हाला कसं मिळणार, ते इकडे लक्ष द्या. GDCA परीक्षेचे सर्व 6 विषय, बघा आता GDCA आपले टोटली वरती मी 6 विषय सांगितले GDCA परीक्षेचे. पेपर 1, पेपर 2, पेपर 3, त्यानंतर पेपर 4, पेपर 5 आणि पेपर 6 हे तुमचे GDCAचे 6 विषय असणार आहे, बरोबर? GDCA परीक्षेचे सर्व 6 विषय उत्तीर्ण
होणाऱ्या परीक्षकांना म्हणजेच विद्यार्थ्यांना सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापनासंदर्भातलं म्हणजे सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन, ज्याला आपण CHM म्हणतो, म्हणजे CHM. आता मी मगाशी सांगितलं CHM परीक्षेसाठी तुम्हाला पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 असणार आहे. पॉइंट क्लिअर? नीट समजून घ्या रे. GDCA परीक्षेचे सर्व 6 विषय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना CHMचं म्हणजे CHM सह म्हटलेलं आहे. हा शब्द खूप महत्वाचा आहे. काय म्हटलं? CHM सह. CHM सह शासकीय सहकार व लेखा पदविका म्हणजे GDCA व परीक्षेचे प्रमाणपत्र, म्हणजे इकडे लक्ष द्या, एखाद्या विद्यार्थ्याने जर GDCAचे 6 विषय फॉर्म भरले तर त्यामध्ये तुम्हाला CHMचं प्रमाणपत्र व GDCAचं पण प्रमाणपत्र, ओके बघा, व लेखा पदविका GDCAचं पण प्रमाणपत्र, पुढे म्हटलंय GDCA परीक्षेचं गुणपत्रक, ओके, GDCA परीक्षेचं गुणपत्रक. मुद्दा लक्षात आला? बघा, आता एखाद्या विद्यार्थ्याने जर GDCAची परीक्षा दिली तर त्याच्यामध्ये त्याला CHMचं प्रमाणपत्र इन्क्लूड आहे, CHM व GDCAचं प्रमाणपत्र इन्क्लूड आहे, प्लस त्याला त्या ठिकाणी GDCA परीक्षेचं गुणपत्रक पण इन्क्लूड असणार आहे, गुणपत्रक देण्यात येईल. चला, हा मुद्दा इथे क्लिअर विद्यार्थ्यांचा? ठीक आहे, चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर झाला. आता जाऊया आपण पुढे. एक मुद्दा दिलेला आहे. समजा आता काही विद्यार्थ्यांनी फक्त नाही सर आम्हाला CHMचीच परीक्षा द्यायची आहे, तर CHM परीक्षेच्या संदर्भातला इथे पॉइंट त्यांनी क्लिअर केला आहे 2 नंबरचा. CHM परीक्षेचे सर्व 3 विषय उत्तीर्ण होणाऱ्या, म्हणजे हे सर्व 3 विषय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन म्हणजे CHMचं प्रमाणपत्र प्लस त्या ठिकाणी CHMचं गुणपत्रक देणार आहे. म्हणजे इथे फक्त काय झालं रे, जर तुम्ही CHMची सर्टिफिकेट परीक्षा दिली तर तुम्हाला फक्त CHMचंच प्रमाणपत्र आणि CHMचंच गुणपत्रक मिळणार आहे. पण जर तुम्ही GDCAची परीक्षा दिली तर तुम्हाला यामध्ये CHMचं प्रमाणपत्र पण इन्क्लूड आहे, असा उल्लेख विभागाने यामध्ये केलेला आहे प्रमाणपत्रकामध्ये. हा 8 नंबरचा पॉइंट आहे नोटिफिकेशन मधला, व्यवस्थित समजून घ्या. ओके, चला आता कळालं. मग आता बरेचशे विद्यार्थ्यांनी ठरवलं असेल की नाही सर आम्हाला आता GDCAच द्यायचं आहे. बघा, आता दुसरा पॉइंट आहे 10 नंबरच्या पॉइंटमध्ये विभागाने तुम्हाला आणखीन एक मुद्दा या ठिकाणी क्लिअर केला आहे, जो की 2 नंबरचा मुद्दा आहे, ज्याला आपण IMP म्हणूया. GDCA परीक्षेसाठी अर्ज केल्यास CHM परीक्षेसाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाहीये. हे मी मनाने सांगत नाही, नोटिफिकेशन मध्ये क्लिअरपणे दिलंय, पण आपण हे नीट वाचत नाही, समजून घेत नाही, म्हणून आपलं नुकसान आपण त्या ठिकाणी करून घेतो. आता पॉइंट क्लिअर झाला. मग तुम्हाला माहिती या ठिकाणी व्यवस्थित समजली असेल की जर तुम्ही GDCA परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला वेगळा CHM परीक्षेसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाहीये, कारण CHMचंच प्रमाणपत्र, फक्त प्रमाणपत्र, मी प्रमाणपत्र सांगतोय, गुणपत्रक नाही, फक्त प्रमाणपत्र हे तुमचं यामध्ये इन्क्लूड असणार आहे. मग जेव्हा तुम्ही GDCAचे 6 विषय दिले तर तुम्हाला GDCA अँड CHM असा प्रमाणपत्र येणार, बरोबर, आणि GDCAच्या 6 विषयाचं गुणपत्रक येणार. पण जर तुम्ही या ठिकाणी फक्त CHM दिलं तर तुम्हाला यामध्ये CHMचं गुणपत्रक आणि CHMचं प्रमाणपत्रक मिळणार आहे. बस, आता दोघांमधला फरक कळाला? ठीक आहे, मग आता कोणती परीक्षेसाठी अर्ज सादर करणार? GDCA परीक्षेसाठी. आता काही विद्यार्थ्यांनी जर दोन्ही परीक्षेसाठी फॉर्म भरले असतील तर तुम्ही आता डिसाईड करायचंय की मी GDCAची परीक्षा देणार. ओके, ज्यांना CHM हाऊसिंग मॅनेजमेंटच्या संदर्भातलं वर्कआउट करायचं असेल तर त्यांनी CHMची परीक्षा द्या, काही हरकत नाहीये. पण अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा विभागाने एक महत्वाची अट ठेवलेली आहे, ती आपण या ठिकाणी पहिलं समजून घेऊया. ओके, बघा, आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं विभागाने काय सांगितलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी CHMच्या परीक्षेसाठी, बघा आता या ठिकाणी एक अट असते जी एक्झम्पशन कॅटेगरीच्या संदर्भातली असते. आता एक्झम्पशन कॅटेगरीच्या संदर्भातली अट काय आहे?
ती या ठिकाणी व्यवस्थित विद्यार्थ्यांनी समजून घ्या. ओके, आता तुमचा हा पॉइंट क्लिअर झाला GDCA परीक्षेच्या संदर्भातला. जरी तुम्ही दोन्ही अर्ज सादर केले असतील तर आता डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे की तुम्ही कोणत्याही एका तरी परीक्षेला बसायचं आहे. कारण दोन्ही परीक्षेचे हॉल तिकीट सोबत येणार आहे, परीक्षा एकाच दिवशी आहे, मग तुम्ही कोणत्या परीक्षेला बसणार हा तुम्हाला कन्फ्यूज पार्ट त्यावेळेस होणार आहे. त्याच्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्शन जे असणार आहे, ज्याला आपण सूट म्हणतो, तोही पॉईंट इथे मी तुमचा क्लिअर करतो. बरेचसे विद्यार्थी काहीतरी कुठेतरी चुकीचं ऐकतात आणि आपलं नुकसान करून त्या ठिकाणी घेतात. बघा, आता हाही मुद्दा मी तुमचा क्लिअर करतो, 3 नंबरचा पॉईंट. ओके, समजा आता एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं की नाही सर, मला आहे ना या ठिकाणी आता मी GDCAचाही फॉर्म भरलाय पण CHMचाही फॉर्म भरलाय, किंवा काही विद्यार्थी असे असतील की सर मी फक्त CHMचाच फॉर्म भरलाय. ओके, कारण विषय 3 आहे, 523 फी कमी आहे, एवढंच त्यांनी डोक्यात ठेवलं असेल. पण त्यांना जर सर्टिफाईड ऑडिटरसाठी किंवा बँकिंग रूटसाठी परीक्षा देत असतील तर त्यांना GDCA कंपल्सरी आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. ओके, मग आता असे काही विद्यार्थी असतील की ज्यांनी फक्त CHM साठीच फॉर्म भरला आहे, किंवा सर आम्ही दोन्ही परीक्षेसाठी अर्ज सादर केला होता पण आता तुमचा व्हिडिओ बघून आमच्या लक्षात आलं की दोघांपैकी एकाच परीक्षेसाठी अर्ज सादर करायचा होता, पण तरी देखील आम्ही आता असं ठरवतो की आम्ही CHMचीच परीक्षा देतो. मग एखाद्या विद्यार्थ्याने आता 2026ला CHMचीच परीक्षा दिली, बरोबर. आता CHMच्या परीक्षेसाठी पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 हे 3च विषय आहेत, बरोबर की नाही. मग आता इथे त्यांनी बघा एक्झाम्शन मध्ये तुम्हाला मुद्दा काय दिलेला आहे 3 नंबरचा, CHM प्रमाणपत्राच्या आधारे जर एखादा विद्यार्थी CHM एक्झाम 2026ला पास झाला, बघा आता पासिंगसाठी त्याला 40 मार्क आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, पासिंगसाठी 40 मार्क आहे. मी तोही मुद्दा इथे क्लिअर करून देतो. पासिंगसाठी तुम्हाला समजा इथे 40 पडले, इथे 41 पडले, इथे 42 पडले, तर याला CHMचं प्रमाणपत्र आणि CHMचं गुणपत्रक, जे मगाशी सांगितल्या पद्धतीने तुम्हाला मी इथे सांगितलं बघा समजून, CHMचं प्रमाणपत्र आणि या ठिकाणी गुणपत्रक त्याला मिळणार पास झाल्यावर, बरोबर. हा पहिला पॉईंट इथे क्लिअर. पण आता एक्झाम्शन, समजा आता या विद्यार्थ्याला 40, 41, 42 मार्क पडले, आता हा क्वालिफाईड आहे, पण यांनी नंतर ठरवलं की मला GDCAची परीक्षा द्यायची आहे 2027ला, कारण 26ला तर त्याने CHM साठी फॉर्म भरला, परीक्षा पास झाला, पण नंतर लक्षात आलं की मला GDCA परीक्षा द्यायची आहे, मग त्याने 27 साठी अर्ज करायचं ठरवलं. तर GDCA परीक्षेसाठी पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4, पेपर 5 आणि पेपर 6 हे 6 विषय आहेत, बरोबर की नाही, बरोबर ना, 6 विषय आहेत. ओके, चला इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे, आता तो पास झाला, CHMचं त्याला सर्टिफिकेट मिळणार, CHMचं गुणपत्रक मिळणार, तो क्वालिफाईड झाला CHM परीक्षा. पण नंतर त्याने ठरवलं की मला GDCA पण परीक्षा द्यायची आहे 2027ला. ओके, मग आता इथे एक्झाम्शन रूल काय सांगतो, इकडे लक्ष द्या, व्यवस्थित रूल समजून घ्या. CHM प्रमाणपत्राच्या आधारे GDCA परीक्षेचे विषय पेपर 1, पेपर 2, पेपर 3 साठी सूट जर तुम्हाला मागायची असेल, म्हणजे एक्झाम्शन तुम्हाला घ्यायचं असेल, मागायचे असल्यास त्यासाठी तुम्हाला GDCA परीक्षेची त्या ठिकाणी, म्हणजे त्यासाठी GDCA परीक्षेची 50 मार्कांची अट लागू राहील. बघा म्हणजे काय राहील, 50 मार्कांची अट लागू राहील. म्हणजे काय, जर एखाद्या विद्यार्थ्याने आता 2026ला CHMच्या परीक्षेसाठी फॉर्म भरलाय, तो CHM परीक्षा पास झाला, पण त्याला त्या 3 विषयामध्ये म्हणजे पेपर 1, पेपर 2, पेपर 3 मध्ये त्याला 50% पुढे मार्क पाहिजे, कारण एक्झाम्शन सुटी काय रूल आहे, 50% गुण, म्हणजे 50% मार्कांची अट राहील. मग आता बघा रे इकडे, याला 50% मार्क आहे का, पास तर आहे, हा काही अडचण नाही, पण याला 50% मार्किंग आहे का, नाही ना. मग याला काय करावं लागेल, पुन्हा GDCAचे परत हे 3 विषय आणि पुन्हा हे पेपर 4, पेपर 5, पेपर 6 त्याला द्यावे लागणार, बरोबर की नाही. हा, जर त्याला या ठिकाणी इकडे लक्ष द्या, जर त्याला या ठिकाणी पेपर 1ला 51 मार्क असते, पेपर 2ला 52 मार्क असते, पेपर 3ला याला या ठिकाणी 53 मार्क असते, म्हणजे 50च्या पुढे. ओके,
तर तो काय केला असतं, पेपर 1 साठी 27ला एक्झाम्शन घेतलं असतं, पेपर 2 साठी एक्झाम्शन घेतलं असतं, पेपर 3 साठी एक्झाम्शन घेतलं असतं. का का एक्झाम्शन घेतलं असतं? कारण 50%च्या मार्किंगमध्ये हा बसतोय ना, बरोबर की नाही? पण जर त्याला एक्झाम्शन मध्ये तो बसत नसेल तर पुन्हा त्याला हे विषय द्यावे लागणार आहे. तर एवढं खेळत बसण्यापेक्षा तुम्ही सरळ साधं GDCA परीक्षेचे टोटली 6 विषय द्या. म्हणजे पुन्हा तुमचं वर्षही वाया जात नाही. 6 विषय तुम्ही द्या आणि 6 विषयीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ओके? हे तुम्हाला विभागाने नोटिफिकेशनमध्ये क्लिअरपणे समजून सांगितलेलं आहे. आणि 10 नंबरच्या पॉईंटमध्ये विभागाने तुम्हाला एक मुद्दा या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. की जो मी तुम्हाला मगाशी समजून सांगितला की GDCA परीक्षेसाठी अर्ज केल्यास CHM परीक्षेसाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाहीये. जरी एखाद्या विद्यार्थ्याने CHM साठी अर्ज केला असेल फक्त आणि त्याला पुढच्या वर्षी GDCA ची परीक्षा द्यायची असेल 2027ला, तर त्याने या परीक्षेमध्ये CHM ला 50%च्या पुढे म्हणजे प्रत्येक विषयाला 50च्या पुढे मार्किंग पडणं आवश्यक आहे. चला, हा दोघांमधला फरक आता प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवस्थित समजला असेल. ठीक आहे. मग आता परीक्षा कोणती द्यायचं हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण बरेचसे विद्यार्थी काहीतरी कुठेतरी ऐकतात, चुकीचं ऐकतात, फॉर्म फिलअप करून देतात आणि पुन्हा आपलं नुकसान करून घेतात. ओके. तर आता पॉईंट प्रत्येकाचा या ठिकाणी क्लिअर झाला. ठीक आहे. आता बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना मी 1-2 दिवसापूर्वी स्क्रुटिनिंग स्टेटस संबंधीची एक अपडेट दिली होती. तर प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे की जे तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहे विभागाचे, या ठिकाणी 9 जानेवारीपासून विभागाने फॉर्म फिलअप करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तर ती 23 फेब्रुवारीपर्यंत होती. पण त्यामध्ये आपण आता मगाशी सुरुवातीला पाहिलं की लास्ट डेट त्यांनी केलेली आहे 10 मार्चपर्यंत. ओके. तर आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जानेवारीच्या सेक्शनमध्ये काही फॉर्म फिलअप केलेले असतील तर त्यांनी आपलं स्क्रुटिनिंग स्टेटस आहे ते चेक करा. स्क्रुटिनिंग स्टेटस म्हणजे काय, की तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झालाय का रिजेक्ट झालाय हे एकदा व्हेरीफाय करा. ओके. आता ते कसं पाहायचं इकडे लक्ष द्या. युजर नेम पासवर्ड टाकून आपली प्रोफाईल लॉग इन करायची. लॉग इन केल्यावरती तुम्ही या पेजवर येणार. या पेजवरती आल्यावरती माझे खाते ऑप्शन सिलेक्ट करायचं म्हणजे माय अकाउंट्स. नंतर माय ॲप्लिकेशन म्हणजे माझा अर्ज, ज्या अर्जासाठी तुम्ही फिलअप केलेला असेल. आता बघा बरेचशा विद्यार्थ्यांनी CHM साठी भरला असेल आणि GDCA साठी भरला असेल. तो पॉईंट मी तुमचा वरती क्लिअर केलाय. ओके. आता ज्यांना फक्त GDCA साठी अर्ज केला असेल, GDCA साठी परीक्षा द्यायचं असेल तर त्यांनी यावर क्लिक करायचं आणि इथे आपलं स्क्रुटिनिंग स्टेटस, जे स्क्रुटिनिंग स्टेटस आहे हे स्क्रुटिनिंग स्टेटस चेक करायचं की फॉर्म ॲक्सेप्ट आहे की रिजेक्ट आहे. बरेचशा विद्यार्थ्यांचा फॉर्म वरती स्क्रुटिनिंग स्टेटस दिसत नसेल, सर माझा अजून स्टेटसच दिसत नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आता 10 मार्चपर्यंत विभागाने डेट वाढवली आहे फॉर्म फिलअपची. काही विद्यार्थ्यांनी जर आता नुकतेच 4-5 दिवसापूर्वी भरले असतील किंवा नुकतेच 2-3 दिवसापूर्वी भरले असेल किंवा काही दिवसापूर्वी त्यांनी फॉर्म फिलअप केलेले असतील, तर विभाग काय करतं, तुमचे फॉर्म त्या ठिकाणी छाननी करत असतं. स्क्रुटिनिंग म्हणजे काय, छाननी करणं. कदाचित काही विद्यार्थ्यांची या ठिकाणी लवकर डिस्प्ले झालेले आहेत, तर काही विद्यार्थ्यांचे थोडे लेट आणि उशिरा डिस्प्ले होतील. आता काही विद्यार्थ्यांनी जर शेवटी 10 मार्चला फॉर्म फिलअप केला तर त्यांचे साधारण 20 मार्चपर्यंत किंवा 25 मार्चपर्यंत ते फॉर्म स्टेटस डिस्प्ले होतील. ओके. काही विद्यार्थ्यांनी आता फेब्रुवारीमध्ये केले असतील, काही विद्यार्थ्यांनी जानेवारीमध्ये केले असतील, काहींचे अपडेट दिसत आहेत तर काहींचे अपडेट दिसत नाहीये. ओके. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं, दिवसातून एकदा दोनदा तरी तुम्ही तुमचं स्टेटस चेकआउट करत राहा. ओके. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर समजा आता एखाद्या विद्यार्थ्याला जर इथे क्वेरी लागली, समजा आता इथे एखाद्या विद्यार्थ्याला क्वेरी लागली तर त्याचा फॉर्म या ठिकाणी बघा. आता एखाद्या विद्यार्थ्याला जर इथे रिजेक्टेडमध्ये काही मेसेज आला की तुमचं जे काही त्या ठिकाणी तुम्ही मार्कशीट अपलोड केला असेल किंवा फोटो अपलोड केला असेल किंवा सिग्नेचर अपलोड केली असेल ती व्यवस्थित दिसत नाहीये किंवा चुकीच्या पद्धतीने अपलोड केलं आहे, तर त्या संदर्भातलं तुम्हाला इथे स्क्रुटिनिंग स्टेटसमध्ये मेसेज येईल. किंवा महिलांच्या बाबतीमध्ये जर नावात काही बदल असेल तर तुम्हाला या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट तुमचं अपलोड केलेलं नाहीये, तर त्यासाठी तुम्हाला विभाग काय करतं, इथे पुन्हा अर्ज कराच्या इथे एक लिंक देतं. नीट व्यवस्थित ऐकून घ्या. पुन्हा अर्ज करा या ठिकाणी तुम्हाला लिंक देतं, पण त्यासाठी तुम्हाला देखील प्रोफाईल आय डीवरती अपडेट राहावं लागतं. जर काही स्क्रुटिनिंगमध्ये आलं असेल तर सांगतोय, नाही तर अदरवाईज तुमचं ॲक्सेप्टेड असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर स्क्रुटिनिंगमध्ये काही असेल तर तुम्हाला अपडेट राहावंच लागणार आहे. पण कधी कधी काय करतं विभाग, तुम्हाला
तुम्ही जे प्रोफाईल आय डीमध्ये तुमचा मोबाईल नंबर असेल, ईमेल आय डी असेल, तो तुमचा चालू करंट असला पाहिजे. कारण कधी-कधी विभाग तुमच्याशी त्या ठिकाणी काय करतं, संपर्क करतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी अपडेट असणं आवश्यक आहे. कुणासाठी? जर काही क्वेरी लागली असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. ओके. हा पहिला पॉइंट इथे लक्षात घ्या. त्यामुळे घाबरून जाऊ नका. काहींचं स्टेटस जर दिसत नसेल तर थोडंसं लेट शो होईल. फक्त तुम्ही अपडेट राहा, कारण ह्या महत्त्वाच्या सूचना होत्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं. नाहीतर बरेचसे विद्यार्थी काय करतात, सर आम्ही फेब्रुवारीत फॉर्म भरला किंवा आता मार्च डेट दिलेली आहे, मार्चमध्ये फॉर्म भरलाय. ओके. मग आम्ही डायरेक्ट काय करतो, परीक्षेच्या 8 दिवस आधी हॉल तिकीटसाठी प्रोफाईल आय डी लॉग इन करतो. ओके. मग लॉग इन केल्यावरती आम्हाला इथे दिसतं की सर सिक्युरिटी स्टेटसमध्ये आलं होतं की तुमचं मॅरेज सर्टिफिकेटच अपलोड नव्हतं आणि तुम्हाला इथे डेट देतात. त्या डेटमध्ये तुम्ही जर ते अपलोडच केलं नाही तर तुमचं हॉल तिकीट जनरेट होत नाही. म्हणून सांगतोय विद्यार्थी मित्रांनो की वेळोवेळी ह्या गोष्टी तपासत राहा, बघत राहा. जर काही क्वेरीज असेल तर तुम्हाला विभागाने नोटिफिकेशनमध्येच या ठिकाणी मेल पण दिलेला आहे, तोही तुम्हाला दाखवून देतो. बघा, विभागाने इथे तुम्हाला मेल आय डी दिलेला आहे सुरुवातीला. हे बघा, या मेलवरती जर तुमचं काही त्या ठिकाणी फीसचा प्रॉब्लेम्स असेल किंवा त्या ठिकाणी तुमचं स्क्रुटिनिंगमध्ये जर काही सिक्युरिटी स्टेटस आला असेल किंवा ते व्यवस्थित अपडेट होत नसेल तर तुम्ही विभागाला मेलवरती देखील संपर्क करू शकतात किंवा इथे लँडलाईन नंबर दिलेला आहे, त्या लँडलाईन नंबरवरती पण कॉल करू शकतात. पण शक्यतो लँडलाईन नंबर लवकर रिसिव्ह केला जात नाही, कारण बऱ्याच वेळा आम्हाला इथे अनुभव आलेले आहेत. ओके. तर ते लवकर रिसिव्ह होत नाही. तर शक्यतो तुम्ही मेल करा आणि जे काही तुमचा प्रॉब्लेम असेल त्याचा फोटो मेल आय डीवरती अपडेट करा, जेणेकरून विभाग तुम्हाला त्या ठिकाणी संपर्क करेल. चला, इथपर्यंत ही महत्त्वाची माहिती होती, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेची होती. प्रत्येक विद्यार्थ्यांना ही माहिती व्यवस्थित समजली असेल. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा रे, कारण त्यांना सुद्धा ह्या सर्व महत्त्वाच्या माहितींची गरज आहे. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक मात्र नक्की करा. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता ज्या विद्यार्थ्यांना मे 2026च्या परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे, तयारी करायची आहे आणि आता मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला डेट वाढवलेली आहे 10 मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो 10 मार्चपर्यंत डिपेंड राहू नका, त्याआधीच अर्ज करा आणि अभ्यासाला सुरू करा. ओके. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल, अगदी कमीत कमी वेळामध्ये महत्त्वाचेच प्रश्नांचा अभ्यास करायचा असेल तर आपण एक नवीन बॅच सुरू करतो आहे. त्यासाठी आपला नंबर देतोय 85 30 80 42 74. हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. 85 30 80 42 74. ओके. 74 शेवटी आहे. आणि व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज करायचा आहे, तुमचं पूर्ण नाव म्हणजे फुल नेम तुमचं, त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तुमचं एज्युकेशन आणि ब्रॅकेटमध्ये GDCA 2026 असं सिलेक्ट करा. फी स्ट्रक्चर आहे, ते फी स्ट्रक्चर तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड केलं जाईल. ज्यांना शक्य असेल, ओके, ज्यांना शक्य असेल त्यांनी बॅच जॉईन करा. तुमच्यासाठी खास पुन्हा एकदा मी नवीन बॅच सुरू करतो आहे. ओके. त्यामुळे वेळ वाया घालवू नका. अगदी परीक्षेसाठी आता 2 महिनेच अवघे आहे असं समजा, आणि या 2 महिन्यांच्या सेक्शनमध्ये मी तुम्हाला पूर्ण IMP सिरीज क्वेश्चन या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळे त्यावरतीच व्यवस्थित फोकस ठेवा. ओके. चला, ही महत्त्वाची माहिती होती. परीक्षेसंदर्भातील अपडेट्स कळाली, फॉर्मच्या संदर्भातल्या डिटेल्स तुमच्या क्लिअर झाल्या. ठीक आहे. परीक्षेसंदर्भातील आता GDCA परीक्षा देऊ की CHM परीक्षा देऊ, हा पॉईंट क्लिअर झाला. ठीक आहे. सर्व विद्यार्थ्यांना हे सर्व मुद्दे व्यवस्थित समजले. ओके. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.